एका मोठ्या शहरात एक वृद्ध दिवे लावणारा माणूस होता. त्याचं काम होतं संध्याकाळ झाली की रस्त्यांवरील दिवे पेटवणे. लोक त्याला फारसं महत्त्व देत नव्हते. कोणी त्याच्याकडे पाहतही नव्हतं. पण तो रोज शांतपणे एक दिवा मग दुसरा दिवा असे करत संपूर्ण रस्ता उजळवत असे. एके दिवशी त्या शहरात भयंकर वादळ आलं. सगळीकडे अंधार पसरला. वीज गेली. लोक घाबरले. रस्ते रिकामे झाले. त्या अंधारात एक छोटी मुलगी आपल्या आईपासून हरवली. ती रडत रडत अंधाऱ्या रस्त्यावर उभी होती. तिला काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात दूर एक छोटासा प्रकाश दिसला. तोच वृद्ध माणूस हातात कंदील घेऊन दिवे पेटवत चालला होता. मुलगी त्याच्याकडे धावत गेली. त्या प्रकाशामुळे तिला तिच्या आईपर्यंत पोहोचण्याचा रस्ता दिसला. आईला भेटल्यानंतर ती मुलगी त्या वृद्धाला म्हणाली, आज तुम्ही नसता तर मी कायमची अंधारात हरवली असते. ते ऐकून वृद्ध माणूस हसला आणि शांतपणे म्हणाला, बाळा, मी नाही, प्रकाशाने तुला मार्ग दाखवला. या जगात अनेक लोक अंधारात हरवले आहेत. दुःखात, भीतीत, पापात, एकटेपणात. पण येशू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो माझ्या मागे येतो तो अंधारात चालणारच नाही. योहान 8:12 हे वचन परमेश्वराचं सांगतं. जेव्हा आपण येशूच्या मागे चालतो तेव्हा तो फक्त आपला रस्ता उजळवत नाही तर आपल्याद्वारे इतरांचं जीवनही उजळवतो.